श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे कार्तिकी एकादशी. कार्तिकी एकादशीला देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं. याच दिवशी चातुर्मासाची सांगता होत असते. म्हणजेच भगवान विष्णू जे 4 महिने योग निद्रेमध्ये असतात तर ते याच एकादशीच्या दिवशी जागे होत असतात आणि पृथ्वीचा जो कारभार त्यांनी भगवान शिवशंकरांकडे सोपवलेला असतो तर तो स्वतः स्वीकारत असतात आणि इथून पुढेच शुभ कार्यांना सुरुवात होत असते. तर चातुर्मासाची सांगता आता उद्या होणार आहे आणि त्यानंतर तुळशी विवाह होत असतात. हे तुळशी विवाह पौर्णिमेपर्यंत चालत असतात. पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुम्ही तुळशीचा विवाह करू शकता, जेणेकरून आपल्याला कन्यादान केल्याचं पुण्य मिळेल. तुळशी विवाह हा भगवान विष्णूंचं स्वरूप असलेल्या शालिग्रामासोबत तुळशीचा विवाह केला जातो. तर अशा पद्धतीने ही संपूर्ण कार्तिकी एकादशीची माहिती आहे. कार्तिकी एकादशीला उद्या प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे. मुलांच्या जीवनातील सर्व दोष, विघ्न, संकटे, अडचणी, दारिद्र्य, दुःख, संकटे सर्व दूर व्हावेत. त्यांच्यावरती असणारी जी काही नजर बाधा, करणी बाधा, वाईट बाधा त्यांच्यावरती तयार झालेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचा स्वभाव हा हट्टी, चिडचिडा, तापट झालेला आहे किंवा त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाहीये. अभ्यास असू द्या, नोकरी असू द्या, व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती यामध्ये जर त्यांना यश मिळत नसेल तर आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. एखाद्या पवित्र तिथीवरती ज्यावेळेस आपण एखादा उपाय करतो तर त्याचे अगणित फायदे हे आपल्याला होत असतात. कारण का, त्यावेळेस पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा किंवा सकारात्मक लहरी असतात तर त्या 1000 पटीने सक्रिय असतात. रोजच्या पेक्षा ज्यावेळेस एखाद्या पवित्र तिथीला एखादा उपाय केला जातो तर त्याचे अजून चांगले फायदे हे आपल्याला होत असतात. प्रत्येक आईला खूप काळजी असते आपल्या मुलांची, मुलींची खूप प्रगती व्हावी, त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहता कामा नये. किंवा मग ते अभ्यास असू द्या, तर काय होतं कधी कधी मुलं काय करतात की अभ्यासच करत नाही आणि अभ्यास केला तरी त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मग अनेक अडचणी त्यांना अभ्यासामध्ये येत असतात. माझा मुलगा किंवा माझी मुलगी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे असायला पाहिजे. या आजच्या रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये त्यांच्या जीवनातील जे काही त्रास आहेत तर ते दूर व्हावेत यासाठी प्रत्येक आई खूप प्रयत्न करत असते. तर उद्या आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जी कार्तिकी एकादशी आहे त्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी, मुलींसाठी हा उपाय करायचा आहे. त्यांच्यावरनं ह्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहेत जेणेकरून त्यांना नोकरीमध्ये यश मिळेल. बघा, खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं तरी त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही किंवा काही मुलं अशी असतात ना, त्यांना काहीतरी व्यसन असतं किंवा काहीतरी अडचणी असतात. या ज्या अडचणींना आपण सामोरे जातो तर त्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठीच उद्या आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून आपली जी काही रोजची अंघोळ वगैरे असेल तर ती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपली रोजची देवपूजा करून घ्यायची आहे. हा उपाय तुम्ही उद्या सकाळीही करू शकतात, उद्या संध्याकाळीही करू शकतात. तुम्हाला ज्या वेळेमध्ये टाइम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय तुम्ही मुलांसाठीही करू शकतात, मुलींसाठीही करू शकतात. आपल्याला हा उपाय प्रामुख्याने कशासाठी करायचा आहे तर मुलांना जी काही नजर दोष लागलेला आहे. आता नजर ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा लागू शकते. तर कशा पद्धतीने, तर मुलं अशी काही ऍक्टिव्हिटी करतात ना त्यामुळे ती नजर लागू शकते. तर आता ही नजर उतरवण्यासाठी त्यांचा जो काही हट्टी, चिडचिडापणा आहे तर तो कमी व्हावा यासाठी, त्याचबरोबर त्यांच्या जीवनामध्ये कोणतेच संकट येऊ नये यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सर्वात प्रथम उद्या तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या मुलांना, तुम्ही सकाळी केला तरीही चालेल हा उपाय, तर काय करायचं आहे, आपल्या मुलांना तुम्हाला जमिनीवरती बसवायचं आहे. बसवत असताना त्यांचा चेहरा हा पूर्वेकडे तुम्ही करा, तुमचा चेहरा पश्चिमेकडे होईल. फक्त दक्षिणेकडे करू नका, तुम्ही उत्तरेकडे केला तरीही चालेल पण तुमचा सुद्धा चेहरा हा दक्षिणेकडे होता कामा नये. त्यामुळे तुम्ही फक्त पूर्व आणि पश्चिम अशा पद्धतीनेच मुलांना बसवायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता ह्या ज्या 2 ते 3 वस्तू तुम्हाला सांगत आहे तर त्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्या तुम्हाला तुमच्या मुलांवरनं उतरवून टाकून द्यायच्या आहेत. आता कोणकोणत्या वस्तू आहेत? सर्वात प्रथम तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला भात शिजवायचा आहे. तांदळाचा भात शिजवला की तो थोडासा थंड करून घ्यायचा आहे. भात शिजवत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाहीये. भात इतकाच शिजवायचा की तो फक्त आपल्याला उतार्यासाठी वापरता येईल. घरामध्ये परत तो भात आपल्याला वापरता येणार नाही. त्यानंतर उद्या जर आपल्याकडे शिळा भात असेल तर तोही आपल्याला इथे वापरता येणार नाही. आता भात एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्या किंवा एखाद्या पेपरवरती काढला तरीही चालेल. त्यावरती तुम्हाला फक्त थोडंसं दही टाकायचं आहे. इतकाच आपल्याला हा उतारा तयार करायचा आहे, दही आणि भात. आता दही भात जे असतात ना तर ती नकारात्मकता खूप लवकर शोषून घेत असते, सर्वांनाच माहीत असेल. तर हा दही भाताचा जो उतारा आहे तर तो आता आपला तयार झालेला आहे. तर काय करायचं, मुलांना आता तुम्हाला बसवायचं आहे. बसवलं की त्यानंतर त्यांच्या डोक्याकडनं पायाकडे हा जो भात आहे, हा जो एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता किंवा हा जो उतारा आहे तर तो एखाद्या कागदावरती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. 7 वेळेस उतरवायचं आहे. उतरवत असताना माझ्या मुलांना जी कोणाची नजर लागलेली आहे, आल्याची गेलेल्याची, बाहेरच्यांची, घरातल्यांची, कोणाचीही नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे आणि त्यांची प्रगती होऊ दे, त्यांना यश मिळू दे, अशा पद्धतीची भावना आपल्याला ठेवायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उतारा आहे तर तो मुलांवरनं 7 वेळेस उतरवायचा आहे. उपाय करत असतानाही कोणाशी बोलायचं नाही किंवा मग तुम्ही उपाय जोपर्यंत आपला पूर्ण होत नाही तोपर्यंतही कोणाशी बोलायचं नाही. तर त्यानंतर ह्या वस्तू उतरवल्या की घराच्या बाहेर यायचं. बाहेर आल्यानंतर एखाद्या झाडाखाली म्हणा, तुमच्या गॅलरीत, टेरेसवरती तुम्हाला हा भात ठेवायचा आहे, जेणेकरून तिथे पशुपक्षी येतील आणि हा भात खाऊन घेतील. अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता मुलं जर बाहेर गावी शिकण्यासाठी असतील तर त्यांच्या फोटोवरनं तुम्ही हा उपाय करू शकता. भात ठेवला, तो भात जर पशुपक्ष्यांनी खाला नाही तरीही चालेल, काहीच अडचण नाहीये. नंतर तो तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकतात किंवा कचऱ्यामध्येही टाकलात तरीही चालेल, काहीच हरकत नाही. तर अशा पद्धतीने अगदी साधा आणि सोपा, कोणतेही नियम न पाळता आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर उद्या तुम्ही हा उपाय करून बघा. नक्की खरंच खूप छान उपाय आहे. तुम्हाला त्याचा नक्कीच खूप छान फायदा होईल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुम्ही घरामध्ये प्रवेश करणार आहात तर त्यावेळेस आपले हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. उपाय हा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर, फॅमिली बरोबर सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना जरी अडचणी असतील तर त्या अडचणीमधनं त्यांची सुटका होईल. चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत. श्री स्वामी समर्थ.